आज व्यायामाचा तिसरा दिवस. आपला विषय लय हार्ड. आपण डोक्यात एखादी गोष्ट घेतली तर ती करतोच, नाहीतर गोष्ट डोक्यातच घेत नाही. आपला विषय लय हार्ड असतो. निघालो बघा व्यायामाला. सकाळच्या 6:30 झालेत आणि आता मी आमच्या गावचं कुस्त्याचं मैदान भरतं तिथं पोचली बघा. मैदानावर आमच्या इथं कुस्त्या भरतात. आज आम्ही दोघंच नाही बरं का, आमच्या संघ आज आमचा दुसरा एक मेंबर आलेला आहे. वाका बाबा कोण असेल दुसरा मेंबर? वाका वाका वाका. दुसरा मेंबर आज आमच्यावर व्यायामासाठी आलेला आहे. त्याचा तर नादच करायचा नाही. तर वयानं ते जरा म्हातारा झालाय म्हणून ह्यो आलाय आज आमच्या संग. ह्यो माझा राग्या रघु म्हणायचं. रघु याला वयानं जरा तो म्हातारा झालाय, पण बोलवले की लगेच मागं येतो. आज म्हटलं जरा रघुला येतोस का बाबा? रघु येतो म्हटला. मस्तपैकी चालत निघाली बघा. गारठा जरा आज खूपच आहे आणि आज काही नियोजन डोंगर चढायचं नाही, कारण आज जरा लेट झाली मला. म्हटलं आज काय आपल्याला डोंगर चढायला नको. मग काय ठीक आहे, निघालो बघा रस्त्यानं. मागे रघु यायला लागलाय. एकदम मागे रागे कसा येते बघा. म्हातारा झालाय, चालायला झाली. ही बघा शिकते या, सर्दी झाली या. व्यायाम करत नाही काय नाही, नुसतं आपलं चालायचं. असं चालतं का या वयात? हा, निघाली मस्त पैकी चालत. आता जर रनिंग करायचं जरा पळ की. आता आमचा बाह्या पाळणार आहे, रनिंग करणार आहे. तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवतो. 1 2 स्टार्ट करायच्या आधी पळ. 1 2 स्टार्ट. कसा पोहते बघा. सकाळी जरा पळल्यानंतर का नाही दिवसभर फ्रेश होत. मग काय थोडं थोडं पळायचं, जरा जोर बैठका मारायच्या, डिप्स मारायचं आणि जायचं. मस्तपैकी व्यायाम केलं की फ्रेश वाटतं. हे रस्त्याला कोण नसते. हा रस्ता नवीन झालाय केवळ ते शामगाव. भारी झाले. या जाण्यासाठी व्यायाम करायसाठी वाहनं नसतात. मस्तपैकी सकाळची फ्रेश वातावरणात याचं व्यायाम करायचा आणि घरी जाऊन आंघोळ बिंघोळ करायची आणि ऑफिसला जायचं. आपला विषय हा. आपण जे करतो ते मनात आणतो ते करतोच. बघूया आता तुमचं काय आहे. तुमची कमेंट येत नाही, लाईक करत नाही, शेअर करत नाही, नुसतं पाहता तुम्ही व्हिडिओ. याला काय म्हणायचं? नुसतं व्हिडिओ बघून काय उपयोग आहे सांगा. आपल्याला लाईक पण पाहिजे, शेअर पण पाहिजे. करा असा नजारा बघायला सकाळ सकाळच्या पारी भारी वाटतं. पक्ष्यांचा आवाज किलबिल चांगली येते वाटते. आणि मग काय भारी मस्त पैकी फ्रेश वाटतं. आणि काय विशेष गारठ्याचं गार लागते म्हणून आपलं चाललंय. हे बघा उमेश शेट आलेत पुढून. चला